नाशिकच्या मखमलाबाद परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 6ची प्रचार रॅली सुरू झालेली आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हिरामण खोसकर यांच्या कन्या या मैदानात आहेत। त्यासोबतच अनेक वर्षांपासून मखमलाबादचं प्रतिनिधित्व केलेले मानकर साहेब हे देखील इथे आहे। मानकर साहेब, अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे आपण आणि एक सिनियर सिटीजन म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, काय नेमकं विजन असणार आहे? विजन एकच आहे की माझी ही आता 100% विजयाची हॅट्रिक होईल। मी दोनदा या ठिकाणी नगरसेवक होतो, अपक्ष होतो, पण आता एकनाथ भाऊ शिंदे आणि अजितदादा यांचं पाठबळ इतक्या मोठ्या प्रमाणात आहे। आता आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष तेही आमच्या सोबत आहे, मजदुने साहेब सर्वच आमच्या सोबत आहे आणि विशेष हे लोकांना माहिती आहे। मी आता जसं इंदुताई म्हणाल्या विकास करू नका, आम्ही करून दाखवू आणि आधी केले मग सांगितले, असं माझं काम आहे। या गावासाठी गेल्या 50 वर्षापासून मी सतत धडपडत आहे। मी उभा राहत नव्हतो, माझा मुलगा होता, सगळ्यांनी सांगितलं का नाही अण्णा, कोरोनातून देवाने तुम्हाला वाचवले, तुम्हाला ही शेवटची संधी घ्यावी लागेल। इंदुमतीताई, आमदार स्वतः प्रचाराला या ठिकाणी आलेले आहेत, कसं बघताय या निवडणुकीकडे, काय नेमकं सांगताय लोकांना तुम्ही? नमस्कार, मी इथली स्थानिक आहे आणि बऱ्याच समस्या आहे। आता तसं पाहिलं तर आरोग्याचा विषय, रस्त्याचा विषय, बरेच विषय आहे का जसं प्रशासन बसलेलं आहे 2-3 वर्षापासून एक ठिकाणी बी असं रस्ता झालेला नाही। रस्त्यांची दुरावस्था आणि पाणी वेळावर न येणं, कपात इतक्या आणि ताईंनी केलेले जे कामं आहेत, ताईंनी भरपूर कामं केले, पण 3-4 वर्षामध्ये जो प्रशासन बसलेला आहे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे ह्या भागाकडे। तर आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही एकजुटीने निवडून येऊ आणि इथला विकास करू। आमदार खोसकर साहेब, आपण स्वतः प्रचारात उतरलेला आहात, आपली कन्या या ठिकाणी आहे, पॅनल जे आहे ते स्थानिक आहे, काय सांगाल खोसकर साहेब? या ठिकाणी जे गेल्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने गेले 27 वर्ष जिल्हा परिषदमध्ये काम केलं आहे, विधानसभेमध्ये काम केलं आहे आणि ते काम मला मखमलाबाद या 6 नंबर वार्डामध्ये करून दाखवायचं आहे। माझ्या कन्याच्या माध्यमातून, सुनीताताईच्या माध्यमातून, मानकरांच्या माध्यमातून आणि प्रमोद भाऊच्या माध्यमातून ही जनतेने हा विश्वास ठेवला। हा विश्वास 16 तारखेनंतर गल्ली गल्लीत विकास, पाणी, रस्ते, शाळा या मला करायचे। ताई, भाजपने ऐन वेळेला आपलं तिकीट या ठिकाणी कापलं, आपण शिवसेनेत प्रवेश केलेला आहे, कसं वातावरण बघायला मिळतंय? मला जरी पक्षाने नाकारला असेल पण माझ्या मायबाप जनतेने मला स्वीकारलेलं आहे, हीच मी माझी। बापूसाहेब, अनेक वर्षांपासून करता आपण या ठिकाणी सामाजिक काम करताय, काय नेमकं विजन असणार? विजन काय नाही सर, आपलं विजन जे आहे मेन रोडचं, मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्या मखमलाबादचे जे नाशिक शहरात जे 30 मिनिटाचे रोड जोडणार आहे, आपल्याला ते परिपूर्ण करून आहे ना आपली दळणवळण साधन आपल्याला जोरात करायचं आहे। प्रभाग 6मध्ये हे सगळे उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत आणि एकूणच आमदार हिरामण खोसकर यांच्या कन्या देखील मैदानात आहेत। त्यांच्यासाठी स्वतः खोसकर साहेब हे देखील या ठिकाणी प्रचारात करतायत। दामूअण्णा मानकर जे अनेक वर्षांपासून या ठिकाणी राजकारणात आहेत ते देखील आपली निवडणूक या ठिकाणी लढत आहेत। त्याच्यामुळे नाशिककरांचं लक्ष जे आहे ते या निवडणुकीकडे आणि या संपूर्ण प्रभागाकडे असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।